या जगात चांगलं ऐकायचं असेल तर फक्त एकच गोष्ट राहिली, कीर्तन. बाकी सगळं संपलं. आता तुम्ही बोलायचं मी बोलायचं, दोघांनी मिळून करायचं कीर्तन. पटलं तर हा म्हणायचं, नाही पटलं तर नाही म्हणायचं. येसला येस, नोला नो. नाही नाही उत्तर, हा नाही उत्तर. एखादा म्हणलं महाराज आपल्याला वाक्य पटलं नाही, मला आज उत्तर देता नाही आला, अभ्यास केला अशामुळे महिन्यानं देईल, पुस्तकं उलटे बांधे करून देईल, पण द्या. येसला येस, नोला नो, पटकन बोला. या जगाचा निर्माता देव आहे, मान्य. संपवणारा देव आहे, संपवणारा देव आहे, मान्य. पहिलं वाक्य बरं का, फायनल पुन्हा डोकं नाही लावायचं. दुसरं वाक्य, या जगाचा प्रत्येक जीव भगवंताचाच अंश आहे, मान्य. मग प्रत्येक जीव जर भगवंताचा अंश आहे, जर नाही आहे तर जीव देव का नाही? किचकटे बरं का इथं, फक्त यस न येत म्हणायचं, नोला न म्हणायचं. बघा नाही का, देव हा भगवंताचा अंश आहे, बोलायचा अंश आहे, अंश आहे. जीव हा भगवंताचा अंश आहे, मग जीव देव का नाही? उत्तर, जीव अज्ञान आहे, देव ज्ञान आहे. ज्ञान येते देव, अज्ञान येतो जीव. मग सुखाला कारणीभूत देव आणि दुःखाला कारणीभूत जीव. आता झालं पाहिजे, असं करंट लागलं म्हणजे तुम्हाला शिकून मला थोडं किचकटे पण ठीक. आता जीवाला जर देव व्हायचं असेल, मुळात जीव हा देवाचाच अंश आहे. मग जीव देव व्हायचा असेल तर त्याला ज्ञान कमावं लागेल. मग मला उत्तर द्या तुम्ही, फटाफटा बोलायचा. ज्ञान आतलं असावं का व्हायचं? आतलं. पुरावा 13वा अध्याय, अंतरी ज्ञान व्हावे पाहिजे, स्वभाव आतलं ज्ञान पाहिजे. ते ज्ञान कोणतं? 4था अध्याय. ते ज्ञान पाहिजे भरवे, जरी म्हणे अति आणावे, संता या भदावे सर्वेशीशी. पण तसं नाही येते. तनु मनु जीवे चरणाशी लागावे, आगरगट्टा करावे, दास्य सगळं. मग आता देव होण्यासाठी कशाची गरज आहे? बस फिट झालं कीर्तन. मग ज्ञानाची जर गरज आहे तर शब्दच लिहून घ्या, ज्ञानच देव, ज्ञान देव. शब्दच किती झालं, ज्ञान पण उलट फिरू आता तिथेच. फक्त फिट करून घ्या, ज्ञान देव, ज्ञानच देव. तुम्ही मी देव का नाही? तुम्ही मी देव का नाही? ज्ञान नाही. आता आपल्याला गरज कशाची आहे? बस एक बसला, ते आतलं का बाहेरचं? आतलं. आता ज्ञान नसेल तर यादी ऐका. मोराच्या पिसाऱ्यावर कितीही सुंदर डोळा असला तरी मोर त्याने पाहू शकत नाही. मोराच्या पिसाऱ्यावर कितीही सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही. शिळीच्या गळ्याचं सर कधी दूध देऊ शकत नाही. गाईच्या काशेतलं गोचीड कधी दूध पिऊ शकत नाही. गावातला बेडूक कधी फुलाचा सुगंध घेऊ शकत नाही. प्रेताला केलेला मेकअप कधी शोभा देऊ शकत नाही. मुंडके नसलेल्या स्त्रीच्या गळाला सोनं शोभून दिसत नाही. बांधावरचं एरण कधी मेढीला वापरता येत नाही. दाणे नसणारी बाजरी कधी शेतकऱ्याच्या फायद्याची नाही. दाणे नसणारी बाजरी शेतकऱ्याच्या फायद्याची नाही. ज्ञान नसणारी माणसं कधी समाजाच्या फायद्याची नाही. मुसल डोक्यात तेवढं ऐका. गडी देखना नाही, अंगडी नाही. गडी देखना नाही, पण नाही म्हणते त्याचा किस घ्यावा, पण गडी नाही ना. काय होतं घालीवर यादी नाही का? सागरीचं वन लावून फायदा नाही. सागरीचं वन लावून फायदा नाही. पुरुष फायद्याचा नाही. उसाला आलेला तुरा फायद्याचा नाही. शेळीच्या गळ्याचं सण फायद्याचं नाही. ज्ञान नसलेला माणूस फायद्याचा नाही. पुन्हा ऐका, जेवढं घुसळ डोक्यात तेवढं. मोराच्या पिसा विडाय का, वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही. शेळीचं चरणं कधी समाधानाचं नाही. लहान पोराचं मन कधी स्थिर नाही. आणि चोरीचं धनपल्ला लतरा. पुरावा पुरावा 8वा अध्याय. वाऱ्याचे धावणे का शेळीचे चरणे, बालकाचे मन का चोरीचे धन. पुढचं वाक्य, मुंगे किती फिरू द्या, मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही. आणि मासा किती पाहू द्या, समुद्र कधी टळू शकत नाही. पापाची लक्ष्मी किती कमवा, खानदान कधी सुखानं जगू शकत. पुरावा पुरावा 13वा अध्याय.
कागद आणि पेन काढायचा, अध्याय नंबर आणि उभे नंबर लिहून घ्यायचा, नंबर सगळं डोळ्या सांगतो. घरी गेल्या उचकायचं खऱ्या का लबाडे. अध्याय नंबर 13 ओबी ऐका. मुंगी मेरू ना ओलांडावे आणि मस्का सिंधू न तरवे. मुंगी कधी मेरू पर्वत ओलांडू शकत नाही, मासा कधी समुद्र तरू शकत नाही, पापाची लक्ष्मी ज्या घरात आहे ते घर कधी निरोगी राहू शकत नाही. आणि आज 99% लोकांना ज्ञानच नाही, येणच आहे. मुलीच्या लग्नाला फटाके 40,000ची आणि नवरदेव बाहेरा नवरदेव नवरदेव उड्या हाणायचं, त्याला वाटलं शांत बाहेर काय नाही काय नाही. दोन भावांची 40 वर्ष कधी नित्य चालली शेतीच्या बांधावरून, दोघे मेले, बांध जाग्यावर राहिला आणि वकिलाचा स्लॅब टाकला. 10 लाख रुपये घालून सरपंच झालं येड. विचारायचं सई सईच येत नाही का, झेकमारा गेला राष्ट्रगीत पाठ नाही, झेंड्याजवळ उभं राहिले, झेंडा खाली घेऊन गेला वर नेलं तरी चौथा बांधला काढला तरी वर गच काढित. कशाला कमी तो इस्टेट 27 खोल्याचा बांधला, 13 बेडरूम 9 बाथरूम, एकच पोरगावून फाटे मागून नवरी बाळा मला ती मेवणीला फरवायची. ती म्हणजे मला दिवस गेली तेव्हा हे सगळं दयाची आई ते झालं नाही, दयाचे परत पुसती, दयाचे आई ते झालं नाही, दयाचे परत पुसती काय. आता आपल्याला करत कसे दे बस बसलं की आता करायला लागलं तुम्हाला, पण ते नाही आपल्याला बाहेर चलत. आता आतलं ज्ञान जरी एखाद्याला आलं वाटार आहे ना, त्याच्यात गौ येतो. ज्ञान आलं येऊ शकतं, शिकवून परत यायला लागला आवाज मार ते आपण नाही म्हणत. त्याला ते काय प्रॉब्लेम झाला, मुंगेले जायला आणि कीर्तन जास्त समाजाला मोक्ष चालत नाही. तर एकच भुंग इथं आपल्याला माहिती नाही, इकडं तोंड केलं एका भोंग्यात कीर्तन. चला ते परत यायला लागला, परत रिटर्न यायला लागला, रिटर्न. आता सांगितलं चालू होतं सुद्धा करायला लागला. ज्ञान जरी आलं लिंक तुडून नाही मुंबईला राहत नाही, त्याला खास कीर्तन ऐकायचं ना. आता कीर्तनाची लिंक तुम्हाला हातून लागली तर बाहेर आपण आता शेवटपर्यंत कीर्तन आतच ऐकायचं, त्याला मजा राहत नाही, एकदा फापायला होतं. ज्ञान आलंय पण ते गचं नको आहे, आणि ज्ञानात ग आल्याशिवाय वाजवतो खास. पक्वाला पिठा गट्ट्या हातुड्या पावडरचा डबा आणि तुला पकवात फोडेल गातो चांगला इको दे माझ कीर्तन चांगला करतो. लोक थोडे मानायला लागले का त्यानं कुठाना केलाच. पाया पडून सांगतो परमार्थामध्ये एकच अभंग आयुष्यभर पाठ असला तरी चालेल, पण परमार्थिक माणसाच्या आचरणाची पकड गेली होता कामा नाही. आपल्या वागण्यानं परमार्थाची किंमत कमी होत असेल तर आपण परमार्थात नाही आलं तरी चालेल. तुमचं काय संप्रदायाला आपल्या कोण मी असो तर माझा बाप असो तर आम्ही लोक शिकतो जमणार नाही. जेणे मी ठरवातला घ्या ते होत नसं येणे माणसं कमी झालं. ज्याच्या बाप रामायण सांगतो त्याच्या पोरानं बाहेरच्या गावातून शीत आणली. वनवासाला दशरथ गेला, राम घरीच राहिला. काय राम राहिला सीतेला घेऊन घरी, दशरथ गेला वनवासाला. काय अर्थ लोपणे पुराणी नाश केला शब्द द्यानी विषय नव्हती मनन साधना घे पुढे काय बघतात असत्य सिरीजले जग पापा देते अनुमोदन आणि करती हेरण काय
डोळे जरी अद्यापीने कळे आणि मातेची या खोल्यात गेलो उपयोग काय? अजून पुन्हा आहे त्याला वरी भगवा झाला रामे अंतरी वश के मा कामे तया म्हणून हे साधू आणि जगी विचार म्हणा. फायनल करून घ्या. ज्ञान टिकवायचं असेल तर अध्याय नंबर 15 ओळी नंबर 35. अध्याय नंबर 15 ओळी नंबर 35. विरक्ती वाचुनी ज्ञानाशी तगरीच नाही. ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही आणि वैराग्य हे भक्तीशिवाय घडू शकत नाही. आता भक्ती करायची असेल तर हे शरीर चांगलं पाहिजे. हा मोबाईल आहे. आता मोबाईल वापरणारा प्रश्न विचारतो. सावध राहायचं. तुमच्या मोबाईलला रेंज लागते. सावध नाही बरं का. हे मोबाईलला रेंज लागते. हा मोबाईलचा हँडशीट आहे. टीव्ही जर चालू करायचा असेल तर त्याला वर अँटेना लागतो. अँटेना थोडा जरी फिरला टीव्हीत मुंग्या टीव्हीत आल्या. एक जण म्हणतो मी खालून आणतो तू वर फिरव. आलं का थांब खालून एक आणलंय एक वर गाडी फिरवणार आणि गेली फिरव पाहिजे. अरे आली अरे आता चित्रच गेलं फिरवा परत. मग तो सगळा टीव्ही तुमचा कशावर चालू आहे? अँटेना. माणसाची शेंडी हा अँटेना आहे. शेंडी राखीचा हिंदू धर्माची खोड येते. बावळटपणा करणं शेंडी थोडीफार ठेवीचा कृषी तुझा गड्याचं लक्ष येते. गडी नसलं मिशी नसलं गडी ओळखायचं. लग्नाच्या अगोदर ठोचा लग्न झाल्यावर काढायला जायला मिशी एक कोंड झाल्यावर काढायचा म्हणजे लोकांना अंदाज येतो बा याला कोंड झाला. आता मी लग्नाला गेलो नवरदेवाला मिशी असली तर तांदूळ टाकायचं महाराज. तांदूळ फेकून देतो काही उद्या दुसरंच काही निघलं म्हणजे गेलं त्याला उपयोग नाही. जन्म त्याला पाहता येत नाही. ओवी त्याच्यात तिसऱ्या त्यातली स्वधर्म जरी झोपला सर्व सुखाचा थारा मोडीला आणि दीपा सवे हरपला प्रकाश. आवला ती डांबरी होणार बाई वाड्या बाई अंडरा तो भाण्याच्या घाला. सुना तुझा माझ्या भरोसा नाही तुझ्या बापातच नाही तर मला अंदाज झाल्यासारखं वाटली. जैन वर जैन नाही आमदार व्हायला इथे नाचलं पाहिजे. आधी आवाज येतो इथं नाचता नाचता गळला देवाचा ज्ञान येईल. तुम्हाला काळजी करायची काही पुढे जाऊ दे रामपर. पण ते ज्ञान वैराग्याने बरबाद. ज्ञान टिकवायचं असेल तर काय पाहिजे? वैराग्य पाहिजे. विरक्ती वाचून ज्ञानाशी तगडीच नाही. आणि हे देव ठेवी तुम्ही आला चिंता करायची नाही. बावळासारखं आपण बांधला बांगला आपल्या बापाला नाही जमलं. आता याच्या बापाला जर जमलं नसतं बाकीचा विचार तुम्ही घरी गेल्या का. चौथा अध्याय हे मदतीस झाले तरी मी नाही केले असं तो म्हटला तो सुटला. काय डोक्यात दान करे देव करीले काय करे किती चिती असू द्यावे कमवणे काय करायचं पुढे श्रीचे मागचे चिंता बिंता करायची नाही. काही 4 शब्दात उत्तर द्या पटक्यान. घरात किती सोलर बसवा शेवटच्या आम्हाला अंगात झामाला नाही का नाही. हा बंगला किती मोठा बांधा जळायला ग्रामपंचायतीच्या पत्र्यातच. पैसे किती कमवा कमला रुपयात बाबा खिचडी भाले फडवून लगे मग ही कोण शिवी. आज आपले दिवस चांगले उद्या असतीलच असे नाही. आज मजेत घालवा. देव दिवस कोणाचे बदलतील सांगता येत नाही. हा मोबाईल आहे अँटेना आहे इथं आपण तुम्ही काळजी करा.
या मोबाईल मध्ये 100 रुपये बॅलन्स आहे. आयुष्य किती 100. त्याचे 50 रुपये कशाला गेले माहिती? इंटरनेट, व्हॉट्सअप, युट्यूब, सेल्फी, पबजी गेले 50. आता शिल्लक राहिली किती? बोला भाई, हिशोब काढून टाकितो. शिल्लक किती राहिली? 50. 25 गेले. नालायकांना फोन करणार, जेवलं का, झोपला का, पालथा झोपला का होता ना, आपली घालून घालण्यासाठी बोगस फोन. किती गेले? 25. आता शिल्लक किती राहिले? ऐका बारीक आता, मोबाईल मध्ये 25 रुपये शिल्लक राहिले, पण त्यावर बॅटरी डिस्चार्ज होता कामा. बॅटरी जर डिस्चार्ज झाली तर बॅलन्स असायचा. बॅटरी उतरल्यावर बॅलन्स खरचता येत नाही. बॅटरी जर उतरली तर बॅलन्स खरचता येत नाही. बरं, बॅटरी चार्जिंग करायला लाईट पाहिजे. लाईट जरी पाहिजे तर पिन पाहिजे. पिन त्या मोबाईलच्या मापात पाहिजे. ह्या मोबाईलची बॅटरी उतरली का डोळ्यानं झाली ताकद कमी, कानानं झाली ताकद कमी, गुडघे गेले निघून, बॅलन्स तसाच. आयुष्य आहे पहा, काल झपत असे पहा, स्वैताचा घोरवा ध्यानी राहा प्रियारीचा. मग आता ऐका, बॅलन्स, या बॅलन्स मधला, मोबाईल मधला बॅलन्स आहे 100. आयुष्य आहे 100. 50 गेले झोपेत. किती राहिले? 50 मध्ये 3 टप्पे. बालपण गेले निरता, तरुणपणी विषयी व्यथा, आणि म्हातारपणी पर्वतली चिंता. लहानपण गेलं टिंगल्या टेवळ्या करण्यात, तरुणपण गेलं सासरवाडीचं कल्याण करण्यात, आणि म्हातारपण गेलं खाटावर उतारा पाडण्यात. बॅटरी उतरली, बॅलन्स वापरायची. बॅटरी उतरली म्हणून बॅलन्स राहिला. पुरावा आहे का? यांना पुरावा देऊ ना. खा मुलं सांगतो, मी तर वादात अपराधी, कर्म हिनमती मंदबुद्धी, तुझी बॅ ठेवले नाही कधी वाची कृपा निधी माय बापा. नाही ऐकले गायले, गीत धरली ना, सांगितले तर नावडे पुराण वैश्ले संत केली बहुत परिनिंदा. करू नये तो केला व्यापार व्हायला भार कुटुंबाचा, नाही केले तीर्थाचे भ्रमण पालीला पिंड करताना, नाही संत सेवा घडले दास पूजा अवलोकन मूर्तीच्या संघ संघ घडले अन्याय बहुधा धर्मभाव नकळ हित नाही बोलवा ठुद्या बाप नाही घात करू शत्रू झालो मी दारेदार तुर्त कृपेला सागर उतरी पार तुका म्हणे बॅटरी बॅलन्स. काही माणसाला इस्टेट नाही, पोरं नाही, काहींना इतकी पोरं झोपायला जागा नाही, काहींनी इतका प्रयत्न केला, 3 सख्या बहिणी गेल्या, 3 फेल गेल्या. काहींना इस्टेट मोकार देव खाऊन घेत नाही. साखर, डायबिटीस, मांजर, मुळव्या, बॅलन्स राहिला 25 तास, बॅटरी गेली उचलून. काही माणसं चालू चालू नेली, काही ना गाव कटाळलं. महाराज नुसता खाटावर पडे, नुसता पाहतो भावने लोक. चहा दारू बॅटरी चार्जिंग केली तर 25 बॅलन्स करता येईल, नाही तर बॅलन्स राहील तसाच्या तसा आणि आपण जाऊ मरू. आता याच्यात एक बॅटरी आहे. कोणती बॅटरी आहे? इंद्रिय ते कमकुवत झाले, बसल्याने त्याची ताकद वाढली. ही बॅटरी चार्जिंग करा आणि 25च राहिली. काही नाही डोक्याला ताण करू नका. अजून कोणता श्रीमंत बंगल्यावर जाळला नाही. कलई मोठा बंगला पेटवा. एका वाक्य सांगतो, त्याच्या आईच्या कानावर हसू आहे, त्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे,
म्हणजे त्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे तो खरा श्रीमंत. जगात पहिली श्रीमंत जर कोण झाला असेल तर येड्याच्या डोक्यात हात ठेवल्यावर वेदच बोलला ज्ञानोबा राहिल्यानंतर कोणी श्रीमंत नाही. आम्हाला 4 पुस्तकं ज्ञान आलं कधी येडं म्हणतं देव नाही. बाबा लंका सोन्याची होती तरी करू आपण शंकराची भक्ती करीत होता. तुला काय कळत? लंका सोन्याची होती रावणाची पण भक्ती कोणती करीत होती? तुझ्या ग्रामपंचायतीला निवडून आलं ना देवाला देत नाही. मर कसा घेतला त्याची लंका सोन्याची होती. तुला काय एकच आमची मला जाणते मोठा तरी पण ती पाठ फिरते. भाजवान पटकीवार भाजवान पटकीवार एखाद्या बोटवर दोन आणते. ते बाजारात गेला का बाईकडूनच उभं राहिलं. वांगी त्या शिले बटाटे कसे तिने मला खरं याला त्यांचा रोग झालाय. तुझ्या पायात 2 जोडी होते सोन्याची. वांगी 3 रुपये जी शिका फोन गेलं तर अजून आलं नाही काय 15 शिकायला म्हणजे काय राष्ट्रपती झाला का काय? येताना आयला तारास शाळेत गुरुजीला तारास नवीन गेलं सासवड राहील तारास मेला कावळेल तारास. बॅलन्स तर संपूर्ण खाली मिळत ना. आणि बॅलन्स जर संपायचं असेल तर बॅटरी चार्ज होईल. आणि बॅटरी चार्ज न करण्याचं एकच साधन आहे. हा एक तत्व नाम दृढ ठरी मला आणि हरेशी करुणा येईल तुझी चिंता करायची नाही. अभंगातला दुसरा मुद्दा संपला. काही शंका? आजीबाई म्हणते मी गेल्या बाप्याचं कसं होईल? जाणं गरजेचं आहे. खूप बाप्याची मिश्रिक खाते बाप्यामुळे तुला भाकरी नाही तुला कोण पोषी जिला सोन नाही ती तर नाही टक्कर फोडी. माझ्या डोळ्यात एखादी आळाशी होती. माझ्या डोळ्यात अंग तुला अजून सोनाचा झटका पाहिजे. वैशाला सोनाली का जास्त ती आपल्याला विचारली प्रस्थान करू आहे प्रस्थान. जिनं भावाची केली ती तर मेलीच. जिनं भावाची सून करेल तिला विचारा कसं काय कोणताही जोडता येईल आणि का नाही आणता येईल. तिला म्हणाला जलगीर करते का यांना नको रे बाबा पहिली जेवढी जिरावली. ज्या पोरांना बायको करेल नाही ना ते काढते बोलून देत नाही कोण म्हणून ते बायको करू दे अशी नीट करून टाकेल गपची बस असंच म्हणायचं गावात. माझी भाषण आहे गावात आहे. जम्मू करे गर्जना जो देखील नाही पंचाला प्रमाण आपल्याकडे पाठ पूर्वी आहे. जम्मू करी गर्जना जो देखील नाही पंचाला कोणी खात नाही मला. गावठी भाषे समजा नीट आहे का? अरण्याला आग लागली की हरणाच्या पिलांना पळून जायचं सांगावं लागत नाही. आणि फुलाचा मकरंद संपला का भोंग्याला उडून जायचं सांगावं लागत नाही. तुझा खिसा रिकामा झाला का मित्र आपाप दूर होतात. त्यांना करायची गरज नाही. या जगातले माणसं ऑपरेट करायला मोकळी नाही. लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. असं म्हणजे बाबतीचं माझ्यावर प्रेम आहे. पागल आहे. माणसाची प्रियती सुद्धा जीवनात 3 अंकीला अटक करते. लग्नाच्या अगोदर त्या पोराला म्हणत असते तुम्हाला प्राणनाथ आहे. प्राणनाथ नवनाथाचा भाऊ. लग्न झाले म्हणजे तू नाथ आहे आणि शेवटी म्हणजे तू अनाथ आहे. माणसाची बायको सुद्धा जीवनात 3 अंकीला अटक करते. लग्न झाल्यावर नवऱ्याला चंद्रासारखी शीतल करते तेव्हा चंद्रमुखी असते. 2 मुलं झाल्यावर तापून उठते तेव्हा सूर्यमुखी असते. आणि 7 वर्षाच्या पुढे मारायला धावते तेव्हा ज्वालामुखी. कधी भूकंप कधी सांगते